एका सुखी परिवारामध्ये 4 लोकांचा अंत होतो. पण या परिवारामध्ये एक माणूस वाचतो. त्यांच्या परिवारातील तोच एक मुलगा जेव्हा हे सर्व बघतो तर तो खूपच जास्त शॉक होतो. पण हा कांड कोणी केला असावा आणि का? सांगतो, सर्व काही सांगतो. हरियाणामधील रोहतकमध्ये एका विजयनगरच्या एरियामध्ये एक मलिक फॅमिली राहत होते. त्या फॅमिलीत एक मुलगा राहायचा, अभिषेक मलिक. त्याचे वडील प्रमोद मलिक, त्याची बहीण नेहा मलिक आणि त्याची आई राहत होती. अभिषेकचे वडील एक प्रॉपर्टी डीलर होते, त्यामुळेच ते खूप पैसेवाले होते. त्यांच्याकडे सर्व काही होतं, घर, गाडी आणि खूप सारा पैसा. पण सर्व असूनही असं काही झालं ज्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले. ऑगस्ट 2023मध्ये एके दिवशी असं झालं की अभिषेक मलिक पार्टीवरनं घरी आला. तेव्हा दुपारची वेळ होती. घरी येताना त्यांनी घरच्यांना खूप वेळा फोन करायचा ट्राय केला, पण कोणच उचलत नव्हता. तो थोडासा घाबरलाही, कारण सगळेच घरी होते तरीही कोण फोन का नाही उचलत. तो घराजवळ आला. त्यांनी घराची बेलही वाजवली, तरीच कोणी आन्सर करत नव्हतं. त्यांनी पुन्हा कॉल करायचा प्रयत्न केला, पण फक्त रिंग वाजत राहिली. आता मात्र अभिषेक थोडासा घाबरलेला. अभिषेकने लगेच त्याच्या मामाला कॉल केला. त्याचा मामा जवळच राहत होता, 10-20 मिनिटावर. मामा लगेच गाडी काढून तिकडे पोहोचला. आता त्या दोघांनी परत कॉल करायचा प्रयत्न केला आणि बेल वाजवलाही, पण तरीही काहीच रिस्पॉन्स नाही आला. आता ते तो दरवाजा तोडायला लागले आणि काही वेळेनंतर दरवाजा तुटलाही. पण दरवाजा तुटताच जेव्हा ते आत गेले तेव्हा हॉलमध्ये कोणीच नव्हतं. ते थोडेसे पुढे गेले. तिकडे जवळच अभिषेकच्या वडिलांचा रूम होता. ते जेव्हा आत गेले तो नजारा बघून ते आश्चर्यचकित झाले, कारण बेडवर पडले होते अभिषेकचे वडील आणि सर्वीकडे लाल रंग पसरलेला. ते त्यानंतर वरच्या माळ्यावरती गेले. वरच्या माळ्यावरती त्यांना 3 लोकांची बॉडी आढळली. नेहा, जी की अभिषेकची बहीण होती, अभिषेकची आई आणि अभिषेकची आजीही. हे 3 मृत्युमुखी पडलेले आणि सर्वांच्या डोक्यामध्ये एक होल होता, बंदुकीच्या गोळीचा. हा नजारा बघून अभिषेक खचला. तो खूप जोरजोरात रडू लागला. त्याला त्याचं भानच आवरत नव्हता. आपल्या डोळ्यासमोर पूर्ण फॅमिली नष्ट झाली हे बघून कोणालाही वाईट वाटेल. असंच काही अभिषेक बरोबरही झालं. त्याचा ओरडायचा आवाज बघून तिकडे सर्व आजूबाजूचे लोक जमले. अभिषेकच्या सांगण्याप्रमाणे अभिषेकच्या मामानी पोलिसांनाही कॉल केला. पोलिसही लगेच तिकडे हजर झाले. पोलिसांनी 4ही बॉडी हॉस्पिटलमध्ये नेल्या, पण त्यात एक व्यक्ती जिवंत होता अजूनही. ती व्यक्ती होती नेहा मलिक, अभिषेकची बहीण. तिला लगेच ICUमध्ये शिफ्ट केलं गेलं आणि बाकी 3 बॉडींचे पोस्टमॉर्टम केलं गेलं. पोलिसांनी क्राईम सीनमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केले. त्यांनी क्राईम सीनमध्ये एक गोष्ट नोटीस केली की गोळी खूप क्लोज रेंजवरनं चालवलेली. यावरनं पोलिसांचा एक निष्कर्ष बनला की गोळी चालवणारा माणूस मलिक फॅमिलीच्या खूपच जवळीक होता. कारण साहजिकच आहे, जर कोणी माणूस बंदूक घेऊन एवढ्या जवळ येत असेल तर तो कोणी ओळखीचाच असू शकतो. पोलिसांनी प्रमोद मलिक म्हणजेच अभिषेकच्या वडिलांचा फोन जप्त केला आणि त्या कॉन्टॅक्ट्समधून पॉसिबल सस्पेक्ट्स काढायची सुरुवात केली. प्रमोद मलिक एक मोठा बिझनेसमॅन असल्यामुळे त्याचे खूप सारे शत्रू असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही, असा पोलिसांचा समज होता. त्यांनी या अँगलने पूर्णपणे तपासणी केली, पण त्यांना काहीच सुराग किंवा प्रूफ आढळला नाही. आता फक्त एकच व्यक्ती होता जो की हे रहस्य सॉल्व्ह करायला हेल्प करू शकला असता, तो म्हणजे अभिषेक मलिक. पोलिसांना हा शक होता की अभिषेक मलिकच का वाचला आणि तो त्या दिवशी नक्की कुठे होता. पोलिसांनी अभिषेकची चौकशी करायचं ठरवलं, पण अभिषेक त्या स्थितीमध्येच नव्हता. तो खूपच जास्त रडत होता, खूपच जास्त खचला होता. काही दिवसानंतर अभिषेक शांत झाला. नंतर पोलीस अभिषेककडे गेले आणि त्याची चौकशी केली. अभिषेकला घटनेच्या दिवशीची दिनचर्या विचारली. अभिषेकने सांगितलं की आम्ही त्या दिवशी सर्व उठलो, 9 वाजता नाश्ताही केला आणि त्यानंतर मी लंचसाठी मित्रांबरोबर बाहेर निघालो. माझं लंच झाल्यानंतर मी घरी कॉल करण्याचाही प्रयत्न केला, पण कोणीच कॉल उचलत नव्हतं. त्यानंतर मी घरी आलो, बेलही वाजवली, तरीही काहीच रिस्पॉन्स नाही आला. नंतर मामाला बोलवल्यावर आम्ही दोघांनी तो दरवाजा उघडला आणि माझ्या फॅमिलीला मी माझ्याच घरात
अशा हालतमध्ये बघितलं. अभिषेकचे स्टेटमेंट्स खरे आहेत की नाही हे चेक करायसाठी त्यांनी CCTV फुटेजेसही चेक केले आणि त्या CCTV फुटेजेसमध्ये अभिषेक दिसला पण. हॉटेलच्या CCTV फुटेजेसमध्ये, रस्त्याच्या CCTV फुटेजेसमध्ये सर्वीकडे तो होता. त्यामुळे त्याच्यावरती असलेला शक पोलिसांचा दूर झाला. पण मग नक्की हा कांड केला कोणी हा प्रश्न पोलिसांनाही पडला. पोलिसांनी एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे अभिषेकचं बिहेवियर. अभिषेक होता तर मुलगा, पण त्याचं बोलणं, चालणं, त्याचं बिहेवियर आणि त्याचा ॲटिट्यूड सर्व काही एका मुलीसारखा होता. म्हणूनच पोलिसांनी आता अभिषेकच्या शेजाऱ्यांची चौकशी केली. त्यांना अभिषेकबद्दल विचारलं. पोलिसांना शेजाऱ्यांकडून एक शॉकिंग गोष्ट कळाली, ती म्हणजे अभिषेक एक गे होता, म्हणजेच समलैंगिक. एवढंच नाही तर त्याचा एक बॉयफ्रेंडही होता, ज्याचं नाव होतं कार्तिक. आता पोलिसांना वाटलं की हा पूर्ण कांड कार्तिकने केला असावा. त्यामुळे ते कार्तिकच्या शोधात निघाले आणि पोलिसांची एक टीम अभिषेकची चौकशी करू लागली. अभिषेकच्या इंटरोगेशनमध्ये खूप काही गोष्टी बाहेर पडल्या, जे की मी तुम्हाला आता सांगणार आहे. यासाठी आपल्याला एकदम सुरुवातीला जावं लागेल. खूप वर्षांआधी रोहतकमध्ये ही मलिक फॅमिली राहायला आली. ही खूपच आनंदी परिवार होता. प्रबोध मलिक मोठा बिझनेसमॅन असल्यामुळे त्याला हेही माहीत होतं की माझे शत्रूही भरपूर असतील. त्यामुळे त्यांनी एक पिस्तॉलही घरी ठेवलेली, पण ती लायसन्स्ड पिस्तॉल नव्हती. त्यांनी एका आपल्या मित्राकडनं ही पिस्तॉल घेतलेली आणि ही पिस्तॉल त्यांनी घरच्यांना, सर्व लोकांना शिकवलेली, त्याच्या बायकोला, त्याच्या मुलीला आणि त्याच्या मुलालाही. कारण जेव्हाही गरज पडेल तेव्हा त्यांना आपलं सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे. अभिषेक मलिक एका केबिन क्रूच्या कोचिंगमध्ये जायचा. जसे प्लेनमध्ये फिमेल एअर हॉस्टेस असतात, तसेच प्लेनमध्ये मुलंही सर्व करतात आणि त्यांना म्हटले जाते केबिन क्रू. त्या कोचिंगमध्ये अभिषेकला एक मुलगा भेटला, ज्याचं नाव होतं कार्तिक. अभिषेक हा गे होता हे त्याच्या मित्रांना कोणालाच माहीत नव्हतं, पण तिकडे त्याचा कार्तिक खूपच खास मित्र झाला आणि कार्तिकही समलैंगिक होता, म्हणजेच गे होता. जेव्हा या दोघांना एकमेकांबद्दल कळाले तेव्हा हे दोघं प्रेमात पडले. हो, प्रेमात. आजच्या युगामध्ये हे सगळं नॉर्मल आहे. अभिषेकला खूप चांगलं पॉकेट मनी भेटायचं मंथली. तो हे सर्व पैसे कार्तिकवरती खर्च करायचा. ते दोघे फिरायला जात, कधी लॉजवर, कधी रिसॉर्टमध्ये, कधी हॉटेलमध्ये, आणि ते दोघं नेहमीच एकत्र टाइम स्पेंड करायचे. ते आता सो कॉल्ड रिलेशनशिपमध्ये होते. कार्तिक अभिषेकच्या घरी यायचा. अभिषेक आणि कार्तिक एक बॉयफ्रेंड होते याची भनक अभिषेकच्या फॅमिलीला अजिबात नव्हती. एक स्टेप पुढे जाता अभिषेकने आता ठरवलं की त्याला सेक्स चेंज ऑपरेशन केलं पाहिजे, म्हणजेच मुलाचा लिंग एका मुलीने बदलला जाऊ शकतो. ह्या प्रोसेसला म्हणतात सेक्स चेंज ऑपरेशन. त्यांनी यासाठी डॉक्टरशी चौकशीही केली. त्यासाठी त्याला लागणार होते 5 लाख रुपये. अभिषेककडे एवढे पैसे तर नव्हते आणि कार्तिककडेही नव्हते, म्हणून हे पैसे अभिषेकने त्याच्या वडिलांकडनं घ्यायचे ठरवले. वडिलांकडे 5 लाख मागताच त्याच्या वडिलांनी तर आधी नकार दिला, कारण अभिषेकने याआधी कधीच पैसे मागितले नाही, तर त्याला 5 लाखची गरज का? याचं कारण विचारल्यावर अभिषेक नीटपणे उत्तरं देऊ शकत नव्हता आणि कसं देणार. पण अभिषेकच्या फॅमिलीला, त्याच्या बहिणीला खास कर, त्याच्यावरती शक झाला, कारण त्याचं चालण्याचा, बोलण्याचा सर्व काही गोष्टी आता बदलल्या होत्या. तो मुलींसारखा वागू लागला होता. हे त्याच्या वडिलांनीही नोटीस केलं. त्यांनी अभिषेकला सक्तीने कारण विचारलं. त्यावर अभिषेकने सांगितलं की मला सेक्स चेंज ऑपरेशन करायसाठी पैसे हवे आहेत. हे कारण ऐकता कुठल्याही आई वडिलांना संताप होईल आणि ते त्या मुलाला चोपतीलही, आणि असंच काही अभिषेक बरोबरही झालं. त्यांनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला. त्यांनी त्याला हेही सांगितलं की जर तू हे ऑपरेशन केलं तर तुझी प्रॉपर्टी नेहाच्या नावावरती केली जाईल, म्हणजेच त्याच्या बहिणीच्या, आणि तुला एक कवडीही भेटणार नाही. अभिषेकची आता पॉकेट मनीही बंद केली होती. त्याला घराबाहेर जाऊही देत नव्हते, त्याला गाडीची चावीही देत नव्हते. सर्व गोष्टींचा राग त्याच्या मनामध्ये भरत गेला आणि हा राग जरा जास्तच भरला जेव्हा की त्याच्या बहिणीला त्याच्या घरच्यांनी एक नवीन स्कूटी घेऊन दिली.
त्यामुळे अभिषेकला वाटलं की त्याचा इम्पॉर्टन्स खूपच कमी होत चाललाय आणि एवढे दिवस घरी कोंडून ठेवल्यामुळे त्याला कार्तिकला भेटायलाही येत नव्हतं. या सर्व गोष्टींमुळे त्याला आता त्याचे स्वतःचे आई वडील शत्रू वाटू लागले. ही गोष्ट तरुण मुलांमध्ये खूपच कॉमन आहे. जेव्हाही आई वडील काहीतरी चांगली समजूत घालायला त्यांच्या मुलाला सांगतात तर त्यांना आपले आई वडील स्वतःच शत्रू वाटतात आणि अभिषेकच्या बद्दलही असंच काही झाले. अभिषेकने आता एक मास्टर प्लॅन बनवला. घरी बसता बसता त्याला ही एक आयडिया आली की माझ्या घरी पिस्तॉल आहे, मला फक्त ती चालवायची आहे. अभिषेकची समजूत घालायला त्याची आजी म्हणजे त्याच्या आईची आई ही आली होती, कारण अभिषेकला त्याच्या आजीवरती खूप प्रेम होतं आणि तो तिचं सर्व काही ऐकायचा. पण या गोष्टीमुळे तिचाही बळी जाईल हे कोणालाच माहीत नव्हतं. अभिषेकने त्याची वडिलांची पिस्तॉल घेतली. सर्वात आधी तो नेहाच्या रूममध्ये गेला. तिकडे नेहा झोपली होती. नेहाच्या रूममध्ये गेल्यावरती अभिषेकने टीव्हीचा व्हॉल्यूम खूप जोरात केला. हे बघून नेहाही उठली, पण नेहा उठल्यास त्याने तिच्यावरती बंदूक ताणली आणि गोळी मारली. गोळीचा आवाज मात्र टीव्हीच्या व्हॉल्यूममुळे दाबला गेला आणि त्यामुळे गोळीचा आवाज कोणालाहीच ऐकू गेला नाही. त्यानंतर त्याने आजीला हाक मारली त्याच्या रूममध्ये यायला. आजी खालून त्याच्या रूममध्ये आली. त्याच्या रूममध्ये येताच अभिषेकने आजीच्याही मस्तकात एक गोळी मारली. काही वेळानंतर अभिषेकची आई आजीला हाक मारू लागली. त्यावर अभिषेक तिला म्हणाला की आजी माझ्या रूममध्ये आहे, तू वरती ये. ती वरती अभिषेकच्या रूममध्ये गेल्यानंतर ती तो नजारा बघून आश्चर्यचकित झाली. ती ओरडायला जातच होती तेवढ्यात अभिषेकने तिच्याही मस्तकात एक गोळी मारली. आता या घरात 3 लोक मृत्युमुखी पडले होते. आता राहिले होते तर अभिषेकचे वडील प्रमोद मलिक. ते खालच्या रूममध्ये फोनवरती कोणाशी तरी बोलत होते. त्यांचा डोअरही आड होता, त्यामुळे त्यांना काहीच आवाज ऐकू येत नव्हता. अभिषेक खाली गेला, त्यांच्या रूमवरती गेला. रूमवर जायच्या आधी त्यांनी हॉलचा टीव्ही ऑन केला आणि त्याचाही व्हॉल्यूम वाढवला. नंतर तो त्याच्या वडिलांच्या रूममध्ये जाऊन त्यांनाही 2 गोळ्या मारल्या. आता मात्र पूर्ण परिवाराचा विनाश झाला होता. कोणच राहिलं नव्हतं. सर्वीकडे शांतता पसरली होती. अभिषेकने लगेच कपडे चेंज केले आणि तो फ्रेश होऊन हॉटेलमध्ये गेला. त्याने तिकडे सर्व मित्रांना बोलावलं होतं. जाताना त्याने ती पिस्तॉल जवळच्याच एका नाल्यामध्ये फेकली. तो मित्रांबरोबर हॉटेलमध्ये बसला. तो एकदमच नॉर्मल वागत होता. कोणाला आयडियाही नव्हती की अभिषेक एवढा मोठा कांड करून त्यांच्यासमोर बसला आहे. अभिषेक खूपच शांत होता. त्याला खूप भीती वाटत होती. तो कोणाशीच जास्त बोलत नव्हता. तो खातही नव्हता. बाहेरून एकदम शांत, पण आतून त्याच्या डोक्यात तुफान चालू होता. त्याने मित्रांसमोर त्याच्या घरच्यांना कॉल करायची ॲक्टिंगही केली. त्यानंतर तो घरी गेला. त्याने बेलही वाजवला. त्यांनी खूप वेळा घरच्यांना परत कॉल केला. त्यानंतर त्याने मामाला फोन केला आणि मामाच्या सहाय्याने त्याने घराचा दरवाजा उघडला. आणि त्यानंतर त्यांनी जी काही ऑस्कर लेवल ॲक्टिंग केली ती तुम्हाला माहितीच आहे. एवढी भारी ॲक्टिंग बघून अभिषेक जणू स्वतःच विसरला असेल की हा कांड त्यानेच केला. ही पूर्ण स्टोरी ऐकून पोलिसही शॉक झाले. त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या शेजारच्यांना, त्याच्या सर्व मित्रांना, सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी कार्तिकलाही याबद्दल विचारले, पण कार्तिकला ह्याची काहीच आयडिया नव्हती. ही केस अजूनही कोर्टात चालू आहे आणि यावर निकाल यायचा बाकी आहे. तुमच्या मते अशा गुन्ह्याला काय सजा दिली पाहिजे? अभिषेकला कुठली शिक्षा झाली पाहिजे? हे तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि काय तुमचं तुमच्या मुलांवरती लक्ष आहे का? कारण या जनरेशनला पेशन्स, इमोशन्स, अँगर या सर्व गोष्टींवरती कंट्रोल अजिबात नाही आहे.